नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिंदे क्लासेसतर्फे तुमचे स्वागत। मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण राज्यशास्त्राचे जे पहिले प्रकरण आहे संविधानाची वाटचाल, या पहिल्या प्रकरणाला आपण सुरुवात केली। संविधानाची जी वाटचाल आहे ती 3 मुद्द्यांच्या संदर्भात दिलेली आहे। पहिला मुद्दा होता लोकशाही, दुसरा मुद्दा आहे सामाजिक न्याय व समता आणि तिसरा मुद्दा आहे न्यायव्यवस्था। अशा 3 मुद्द्यांच्या आधारे संविधानाची वाटचाल करण्यात आलेली आहे। त्यातील आपण पहिला जो मुद्दा होता लोकशाही, लोकशाही हा जो मुद्दा आहे त्याचे जे 4 वैशिष्ट्ये आहेत त्यापैकी 2 वैशिष्ट्यांचा मागील लेक्चरमध्ये अभ्यास केला। पहिलं वैशिष्ट्य आहे राजकीय प्रगल्भता, दुसरं वैशिष्ट्य आहे मताधिकार, तिसरं वैशिष्ट्य आहे सत्तेचे विकेंद्रीकरण आणि चौथं वैशिष्ट्य आहे लोकशाहीचे माहितीचा अधिकार। त्यापैकी आपण मागील लेक्चरमध्ये राजकीय प्रगल्भता आणि मत अधिकार या वैशिष्ट्यांचा अभ्यास केला। विद्यार्थी मित्रांनो, ही जी 2 वैशिष्ट्ये आहेत ती आपण अभ्यासली। मग राजकीय प्रगल्भता, मग काय दिसत आहे? दिवसेंदिवस लोकशाही ही प्रगल्भ होत आहे। लोकशाही शासनाची संरचनेची प्रत्यक्ष व्यवहारामध्ये अंमलबजावणी झालेली आहे। संसद, विधिमंडळ, स्थानिक शासन संस्था या जनतेला थेट प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे। ठराविक मुदतीनंतर मुक्त व न्याय वातावरणात निवडणुका घेतल्या जात आहे। जनता आपले प्रतिनिधी निवडून देत आहे निवडणुकीद्वारे। मग जे काही सार्वजनिक प्रश्न आहेत, समस्या आहेत, याबाबत जनतेमध्ये जाहीर चर्चा होऊ लागलेली आहे। जनता आपली भूमिका निश्चित करून त्यानुसार मतदान करू लागलेली आहे आणि जनप्रतिनिधी निवडून देत आहे। मग या सर्व बाबींचा आपण जर विचार केला तर आपल्याला काय दिसून येते की जी काही लोकशाही आहे ती दिवसेंदिवस कशी होत चाललेली आहे, तर प्रगल्भ होत चाललेली आहे, हे समजून घ्या। दुसरं जे वैशिष्ट्य होतं ते आपण मागील लेक्चरमध्ये अभ्यास केलं होतं। पुन्हा आपण त्याचे रिव्हिजन घेऊया विद्यार्थी मित्रांनो। संविधानाने प्रौढ मताधिकार संविधानाने स्वीकारलेलं प्रौढ मताधिकार, त्यामुळे काय झालेलं आहे, ज्या व्यक्तीचं वय हे 21 वर्ष पूर्ण होतं अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आलेला होता। भारताला स्वातंत्र्य मिळवण्याच्या आधी म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळ जो होता तर मताधिकाराच्या ज्या तरतुदी होत्या त्या नष्ट करण्यात आल्या आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रत्येक प्रौढ स्त्री पुरुषाला म्हणजे ज्यांनी वयाची 21 वर्ष पूर्ण केलेली आहे अशा व्यक्तीला मतदानाचा अधिकार देण्यात आला। पण काही काळानंतर म्हणजे 1989 नंतर हा जो मताधिकार आहे तो शिथिल करण्यात आला आणि ज्या प्रौढ व्यक्तींचं वय 18 वर्ष पूर्ण आहे म्हणजे स्त्री पुरुष यांना मताधिकार देण्यात आला आणि त्यामुळे मग काय झालेलं आहे, युवा वर्गाला राजकीय अधिकार प्राप्त झालेले आहे आणि भारतीय लोकशाही ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे। हे आपण हे 2 जे लोकशाहीची वैशिष्ट्ये होती ती आपण मागील लेक्चरमध्ये विद्यार्थी मित्रांनो अभ्यासली। आजच्या लेक्चरमध्ये आज आपण लोकशाहीचं तिसरं वैशिष्ट्य जे आहे सत्तेचे विकेंद्रीकरण हे अभ्यासणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, सर्वांजवळ पाठ्यपुस्तक असतील अशी मी आशा करते, तर मी तुम्हाला हा मुद्दा जो आहे लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा मुद्दा मी तुम्हाला वाचूनही सांगते आणि त्या मुद्द्याचं मी तुम्हाला स्पष्टीकरणही देते। तर विद्यार्थी मित्रांनो, सत्तेचे विकेंद्रीकरण त्यालाच आपण लोकशाहीचे विकेंद्रीकरण असे म्हणतो। मग सत्तेचे विकेंद्रीकरण हे कशा कशात झालेलं आहे, मी ते फळ्यावरही लिहिलेलं आहे। तर सत्तेचे विकेंद्रीकरण हे केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक शासन संस्था यात झालेलं आहे आणि संविधानाने असे हे सत्तेचे विभाजन केलेले आहे। सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्ष द्यायचं आहे फळ्याकडे। सत्तेचे विकेंद्रीकरण
लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय, तर लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण, असं त्याचं उत्तर तुम्ही लिहायचं आहे. आणि आपल्याला स्वाध्यायात पण ही जी रिकामी जागा आहे ती दिलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी लक्ष द्यायचं आहे की लोकशाहीचा गाभा म्हणजे सत्तेचे विकेंद्रीकरण. तर आता आपण हा लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा मुद्दा अभ्यासणार आहोत. मग सत्तेचे विकेंद्रीकरण झाल्यामुळे काय झालेलं आहे, सत्तेच्या गैरवापराला आळा बसलेला आहे. मग सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे काय होतं, जी काही सामान्य जनता आहे तिला देखील सत्तेमध्ये सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. सत्तेच्या विकेंद्रीकरणामुळे सत्तेच्या गैरवापराला आळा बसलेला आहे. सर्वसामान्य जनता आहे तिला देखील सत्तेत सहभागी होण्याची संधी प्राप्त झालेली आहे. मग लोकशाही विकेंद्रीकरणाच्या संदर्भात संविधानामध्ये काही मार्गदर्शक तत्वांमध्ये तरतुदी आहेत. मग स्थानिक शासन संस्था ज्या आहेत, स्थानिक पातळीवर शासन संस्था ज्या आहेत त्यांना पुरेसे अधिकार दिलेले आहेत आणि त्यांच्याद्वारे खरी लोकशाही प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न करावा, अशा स्वरूपाचे मार्गदर्शक तत्व हे संविधानामध्ये दिलेले आहे. मग त्याला अनुसरून स्वतंत्र भारताने लोकशाहीच्या विकेंद्रीकरणाचे प्रयत्न सुरू झाले आणि त्यातील सर्वात मोठा जो प्रयत्न आहे तो 73 व 74व्या घटना दुरुस्तीचा होता, म्हणजे संविधानाच्या दुरुस्तीचा होता. या दुरुस्त्यांमुळे काय झालेलं आहे, स्थानिक शासन संस्थांना संविधानाने मान्यता दिलेली आहे. तसेच स्थानिक शासन संस्थांना अधिकारही दिलेले आहेत आणि स्थानिक शासन संस्थांवर काही जबाबदाऱ्याही सोपवलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आता मी तुम्हाला हा मुद्दा एक व्यवस्थित समजून सांगणार आहे, तरी सर्व विद्यार्थ्यांनी माझ्या लेक्चरकडे मनापासून लक्ष द्यायचं आहे. आता बघा मुलांना, आपण पुन्हा हा मुद्दा घेऊया, लोकशाहीचे विकेंद्रीकरण. मग लोकशाहीचे विकेंद्रीकरण संविधानाकडून कोणत्या 3 भागांमध्ये झालेलं आहे, केंद्र शासन, राज्य शासन आणि स्थानिक शासन संस्था. मग असं हे जे विभाजन झालेलं आहे संविधानाकडून, तर या विभाजनालाच काय म्हणतात, लोकशाहीचे विकेंद्रीकरण असे म्हणतात. मग लोकशाहीच्या विकेंद्रीकरणामुळे काय झालेलं आहे बरं, लोकशाही विकेंद्रीकरणाचा सर्वात महत्त्वाचा फायदा काय झाला आहे, सत्तेच्या गैरवापराला आळा बसलेला आहे आणि सामान्य जनतेला सहभागाची संधी मिळालेली आहे. आता आपण बघितलं की 73 आणि 74वी घटना दुरुस्ती म्हणजे संविधान दुरुस्ती हा एक प्रयत्न केला गेलेला आहे. कशासाठी, तर स्थानिक शासन संस्थांना काही अधिकार देण्यासाठी. मग 73वी घटना दुरुस्ती कधी झालेली आहे, तर 73वी घटना दुरुस्ती ही 1992 मध्ये करण्यात आलेली आहे. ज्या काही पंचायत राज संस्था होत्या, विद्यार्थी मित्रांनो, पंचायत राज संस्था कोणत्या कोणत्या आहेत, पंचायत राज संस्थांची नावे तुम्ही नीट लक्षपूर्वक ऐकायची आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत, ह्यांना एकत्रित काय म्हटलं जातं, पंचायत राज समिती असे म्हटले जाते. मग 73व्या घटना दुरुस्तीमध्ये 73वी घटना दुरुस्ती कधी करण्यात आली, 1992 मध्ये करण्यात आली. मग पंचायत राज ज्या काही तुम्हाला संस्था सांगितल्या त्या पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला, संरक्षणही दिले, तसेच त्यांना अधिकारही दिले, सत्ताही त्यांच्या हाती दिली आणि त्याचबरोबर त्यांच्यावर जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या. मग या पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा देण्यामागचं कारण काय, संरक्षण देण्यामागचं कारण काय, पुन्हा ऐका, पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा किंवा संरक्षण देण्यामागचं कारण काय, तर ग्रामीण भागातील स्थानिक लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रामीण भागाला स्वशासन पद्धती दिली, ग्रामीण भागातील लोकांच्या हाती सत्ता दिली. म्हणजेच काय, स्थानिक लोकांच्या समस्या दूर करण्याचे प्रयत्न हे गावातीलच जी काही सत्तेवर निवडून आलेले जे लोक आहेत तेच गावातील लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी या ठिकाणी काम करते. म्हणून स्थानिक शासन संस्थांना स्वशासन देण्यात आले. तसेच ग्रामीण भागातील लोकांचा आर्थिक आणि राजकीय विकास होण्यासाठी यांना स्वशासन देण्यात आलं. पंचायत राज आणण्यामागचं अजून कारण काय होतं बरं, गावस्तर जो होता तो सक्षम बनवणे किंवा मजबूत बनवणे, गावाची स्वच्छता राखणे, शिक्षण सुधारणा करणे, जल संवर्धन करणे, तलाव बांधणे,
आर्थिक असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या, कोणत्याही प्रकारचा जो विकास आहे तो साधण्यासाठी, गावस्तर मजबूत करण्यासाठी पंचायत राज व्यवस्था 73व्या घटनादुरुस्तीनुसार करण्यात आली आणि पंचायत राज व्यवस्थेला अधिकार दिले, सत्ता दिली, जबाबदाऱ्याही दिलेल्या आहेत आणि त्यामुळे मग पंचायत राज व्यवस्थेमुळे स्वशासन पद्धती राबवल्याने स्थानिक लोकांचा समावेशही वाढलेला आहे आणि त्यातून लोकशाही बळकट होण्यास मदत झालेली आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी समजलं असेल की 73व्या घटनादुरुस्ती जी आहे, संविधान दुरुस्ती जी आहे ती कशासाठी करण्यात आलेली आहे, तर पंचायत राज व्यवस्थांना या ठिकाणी पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेला आहे आणि संरक्षण दिलेलं आहे आणि अधिकार दिलेले आहे, सत्ता दिलेली आहे, जबाबदारी दिलेली आहे. कारण गावाचा सर्व प्रकारचा विकास साधायचा आहे आणि त्यात लोकांचा सहभाग वाढवायचा आहे. लोकांचा जितका सहभाग वाढेल तितकीच लोकशाही व्यवस्था जी आहे ती बळकट होणार आहे. मग त्या 74व्या घटनादुरुस्ती जी आहे ती 1993 मध्ये करण्यात आली. ती कशासाठी करण्यात आली? शहरी भागातील स्थानिक शासन संस्थांचा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आला. मग 74व्या घटनादुरुस्तीमध्ये शहरी भागातील स्थानिक शासन संस्था कोणत्या होत्या? महानगरपालिका, नगरपालिका, नगर परिषद यांना काय देण्यात आलं? संरक्षण आणि घटनात्मक दर्जा देण्यात आला. कशासाठी? जसा गावाचा विकास साधायचा होता तसंच शहराचा सुद्धा विकास साधायचा होता. लोकांना सहभागाची जास्तीत जास्त संधी द्यायची होती आणि लोकशाही बळकट करायची होती. म्हणून 73व्या आणि 74व्या संविधान दुरुस्तीमध्ये स्थानिक शासन संस्थांना संविधानाने मान्यता दिली, त्यांना अधिकारही दिले, त्यांच्या हाती सत्ताही दिली, स्वशासन निर्माण केलं आणि त्यांच्यावर जबाबदाऱ्याही सोपवण्यात आल्या. कारण गावाचा विकास साधणे म्हणजे देशाचा विकास साधणे आणि गावातील किंवा शहरी भागातील जनतेच्या सहभागाला संधी देणे आणि लोकशाहीची व्याप्ती वाढवणे, लोकशाही बळकट करणे यासाठी स्थानिक शासन संस्थांना संविधानाने 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीनुसार अधिकार दिले. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे पाठ्यपुस्तक असेलच. पृष्ठ क्रमांक 70 जे आहे त्या पृष्ठ क्रमांक 70 वर तुम्हाला एका चौकटीमध्ये काही प्रश्न दिलेले. खालील बदल कशामुळे झाले ते सांगू शकाल का? असा प्रश्न आहे आणि स्वमतासाठी तुम्हाला हे प्रश्न SSC बोर्ड परीक्षेला विचारले जातात. मग राज्यकारभारात मी आता विद्यार्थी मित्रांनो प्रश्न वाचते, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत, असा हा प्रश्न आहे. राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढावा यासाठी राखीव जागा स्त्रियांसाठी ठेवण्यात आलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की राज्यकारभारामध्ये सुरुवातीपासूनच स्त्रियांचे प्रतिनिधित्व कमी होते. मग भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्त्री सक्षमीकरणाचा प्रयत्न केला गेला. मग स्त्री सक्षमीकरणाचा प्रयत्न केला गेला म्हणजे स्त्रियांना काय करण्यात आला? राज्यकारभारात स्त्रियांना सहभागाची संधी देण्यात यावी म्हणून स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. जगभरात जगभरातील जे देश आहेत त्या देशांमध्ये सुद्धा स्त्रियांचे प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी विविध प्रयत्न केले गेले. तसेच आपल्या भारतात सुद्धा जास्तीत जास्त राज्यकारभारात किंवा इतर जे क्षेत्र आहे, मग ते नोकरी व्यवसायाचं क्षेत्र असो, ते शिक्षणाचं क्षेत्र असो, त्यामध्ये सुद्धा स्त्रियांसाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. का? तर स्त्रियांचा जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी. मग भारतात देखील 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये महिलांसाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये राखीव जागा ठेवण्यात आल्या. कारण स्त्रियांना जास्तीत जास्त सहभागाची संधी द्यावी. स्त्रियांना सहभागाची संधी का? तर स्त्रियांचा देखील विकास होण्यासाठी स्त्रियांना जास्तीत जास्त सहभागाची राज्यकारभारात संधी देण्यात दिली जावी म्हणून त्यांना राखीव जागांची तरतूद केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला एकदा प्रश्न सांगते की राज्यकारभारात महिलांचा सहभाग वाढवा म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेल्या आहेत. का ठेवण्यात आलेले ते तुम्हाला सांगितलं की भारतामध्ये सुरुवातीपासून राज्यकारभारात स्त्रियांचा सहभाग हा कमी होता. मग त्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताने स्त्रियांच्या सहभागाला
संधी मिळावी म्हणून तसे प्रयत्न सुरू केले. जगभरात सुद्धा महिलांचे प्रतिनिधित्व असावे त्यासाठी प्रयत्न केले गेले आणि भारतात मोठा प्रयत्न केला गेला. 73व्या आणि 74व्या घटनादुरुस्तीमध्ये स्त्रियांच्या या ठिकाणी स्त्रियांसाठी ज्या काही स्थानिक शासन संस्था आहेत त्यांच्यामध्ये राखीव जागा ठेवल्या का तर स्त्रियांना राज्यकारभारात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हावी आणि स्त्रियांचा विकास व्हावा म्हणून या ठिकाणी हा प्रयत्न केला गेला. मग दुसरा प्रश्न आपण बघूया. दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्याच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. विद्यार्थी मित्रांनो, दुर्बल जे घटक आहेत त्या दुर्बल घटकांमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न सांगितला की दुर्बल समाज घटक जे आहेत या दुर्बल समाज घटकांना सत्तेत सहभागी होता यावे म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागा ठेवण्यात आल्या. मग हा प्रश्न देखील तुम्हाला स्वमतासाठी विचारते. मग दुर्बल घटक जे आहेत त्याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? अनुसूचित जाती जमाती मागासवर्गीय लोकांचा, तसंच या ठिकाणी जे आदिवासी आहे, स्त्रीवर्ग हे जे आहेत यांचा दुर्बल घटकांमध्ये समावेश होतो. मग अशा ह्या घटकांच्या विकासासाठी राखीव जागा ठेवण्यात आलेली आहे. तुम्हाला माहिती आहे भारतीय समाज जो होता तर भारतीय समाजातील काही लोकसमूह असे होते मग त्याच्यामध्ये जे आहे आदिवासी आहे, दलित आहे, स्त्रीवर्ग हे जे आहेत जे दुर्बल घटक आहेत त्यात त्यांचा समावेश होईल आदिवासी, दलित, स्त्रीवर्ग. तर असे काही लोकसमूह होते भारतामध्ये की ते वर्षानुवर्ष शिक्षण आणि नोकरीच्या संधीपासून दीर्घकाळ वंचित राहिले. मग संविधानाचं उद्दिष्ट कोणतं होतं? संविधानाची वाटचाल कोणत्या मुद्द्याच्या आधारे होणार होती? सामाजिक न्याय आणि समता. मग संविधानाचे जे उद्दिष्ट आहे सामाजिक न्याय व समता प्रस्थापित करण्यासाठी आणि दुर्बल घटकांच्या विकासासाठी त्यांना सत्तेमध्ये, शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये राखीव जागांची तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, जे दुर्बल घटक आहेत त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद का करण्यात आली? हा जो प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर मी इथे समजून सांगितले की दुर्बल घटकाच्या विकासासाठी. मग भारतामध्ये अशी परिस्थिती काही घटक जे आहेत मग त्या घटकांमध्ये तुम्हाला काही उदाहरण पण दिलेलं आहे. आदिवासी समाज आहे, दलित समाज आहे, स्त्रीवर्ग असे काही घटक होते की ते वर्षानुवर्ष प्रगतीपासून त्यांच्या उन्नतीपासून ते वंचित होते. मग त्यांची प्रगती का नाही झाली? कारण त्यांना शिक्षण, त्याच्यानंतर नोकरी, व्यवसाय, सत्तेमध्ये त्यांना सहभागाची संधी मिळत नव्हती. म्हणून भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाने पहिली ती तरतूद केली की सामाजिक न्याय आणि समता हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुर्बल घटकांना नोकरीची, शिक्षणाची, सत्तेत सहभागी होण्याची संधी दिली. का? दुर्बल घटकांचा काय विकास साधायचा होता. बघा, तर म्हणून त्यांच्यासाठी राखीव जागांची तरतूद करण्यात आली. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढचा प्रश्न बघणार आहोत. राज्य निवडणूक आयोग निर्माण करण्यात आला. राज्य निवडणूक आयोग निर्माण कशासाठी करण्यात आला? विद्यार्थी मित्रांनो बघा, आता संसदेच्या निवडणुका घेणे, तसंच विधान सभेच्या निवडणुका घेणे म्हणजे विधिमंडळाच्या ह्या किंवा संसद ही आपल्या भारताचे कायदेमंडळ आहे, विधिमंडळ हे आपल्या राज्याचे कायदेमंडळ आहे. मग यांच्या निवडणुका घेणे त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग निर्माण करण्यात आलेले आहे. मग केंद्रीय निवडणूक आयोग का निर्माण करण्यात आलेले आहे? तर निवडणुका ह्या न्याय व खुल्या वातावरणात होण्याची जी जबाबदारी आहे ती कोणावर सोपवली जाते? तर केंद्रीय निवडणूक आयोगावर सोपवली जाते. मग भारतासारखा जो भारतामध्ये प्रचंड लोकसंख्या आहे, विशाल असा भारतामध्ये भूप्रदेश आहे आणि स्थानिक शासन संस्थांच्याही निवडणुका असतात. मग स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका केंद्रीय निवडणूक आयोगाला घेणं शक्य नाही. मग स्थानिक पातळीवरील निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला इथे सांगितलं की जी काही राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती ही कशासाठी करण्यात आलेली आहे? स्थानिक पातळीवरील निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाला स्थानिक पातळीवरील निवडणुका घेणं हे शक्य नाही. कारण भारताचा पसारा हा खूप मोठा आहे, लोकसंख्या पण खूप आहे, भूप्रदेशही आकारमानाने
निवडणूक आयोगाला स्थानिक पातळीवरील निवडणुका घेणं शक्य नाही, म्हणून केंद्रीय निवडणूक आयोगाची जबाबदारी काय आहे? संसदेच्या आणि विधिमंडळाच्या निवडणुका घेणे आणि स्थानिक शासन संस्थांच्या निवडणुका घेणे ही राज्य निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे. म्हणून राज्य निवडणूक आयोगाची निर्मिती करण्यात आलेली आहे. बघा, आता पुढचा प्रश्न जो आहे विद्यार्थी मित्रांनो तो बघूया. संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडली आहे. मग संविधानामध्ये 11 व 12 अशा 2 परिशिष्टांची, परिशिष्ट म्हणजे काय? अनुसूची. परिशिष्ट म्हणजे काय? अनुसूची. तर यांची भर पडलेली आहे. मग त्याचं आता उत्तर जर तुम्ही लक्षपूर्वक ऐकलं असेल तर मी आत्ताच तुम्हाला या लेक्चरमध्ये सांगितलेले की 1992 मध्ये जी काही 73वी घटना दुरुस्ती झालेली आहे. 73वी घटना दुरुस्ती ही कशासाठी झालेली आहे? तर पंचायतसाठी झालेली आहे. पंचायत राज व्यवस्थेसाठी झालेली आहे. तर पंचायतीचं कार्य कसे चालावे त्यासाठी 29 विषयांची यादी ही देण्यात आलेली आहे. कशामध्ये देण्यात आलेली आहे? तर 11व्या परिशिष्टामध्ये देण्यात आलेली आहे. आणि 1993 साली 74व्या घटना दुरुस्तीने नगरपालिकांसाठी 18 विषयांची यादी देण्यात आलेली आहे की नगरपालिकेचं कार्य कसं चालावे त्यासाठी ही यादी दिलेली आहे. मग 11व्या आणि 12व्या परिशिष्टामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील ज्या स्थानिक शासन संस्था आहेत तर ग्रामीण व शहरी भागाच्या विकासासाठी त्या अधिक सक्षम व्हाव्या म्हणून संविधानात 11 व 12 अशा नव्या परिशिष्टांची भर पडलेली आहे. मग गावाचा विकास साधला जाईल आणि गावाच्या विकास कामातून आर्थिक विकास साधणे सहज शक्य होईल. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी स्थानिक शासन संस्थांनी कोणती कामे करावे याचे मार्गदर्शन या परिशिष्टांमधून करण्यात आलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न देखील तुम्हाला खूप महत्त्वाचा आहे की संविधानात 11 व 12 अशा नव्या 2 परिशिष्टांची भर पडलेली आहे. परिशिष्ट म्हणजे अनुसूची. मी तुम्हाला एकदा सांगितलं का भर पडलेली आहे? तर 73व्या घटना दुरुस्ती जी आहे ती कशासाठी करण्यात आलेली आहे? पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा दिलेला आहे, संरक्षण दिलेले, त्यांना अधिकार दिलेला आहे, सत्ता दिलेली आहे, जबाबदाऱ्याही दिलेल्या आहे. पंचायत राज व्यवस्थेचं कार्य कसं चालेल हे त्यांनी 11व्या परिशिष्टामध्ये दिलेलं आहे. त्यात 29 विषयांची यादी दिलेली आहे. आणि 74व्या घटना दुरुस्तीनुसार शहरी भागातील ज्या स्थानिक शासन संस्था आहेत, नगरपालिका, महानगरपालिका, नगर परिषद यांचं कार्य कसे चालावे, त्यांनी शहराचा विकास कसा साधावा यासाठी 74व्या घटना दुरुस्तीनुसार 12व्या परिशिष्टाची भर घातलेली आहे. त्यामध्ये 18 विषयांचा समावेश केलेला आहे. गावाचा विकास साधला गेला, शहराचा विकास साधला गेला, म्हणजेच आर्थिक विकासही साधला जाईल, सामाजिक न्याय समता प्रस्थापित करणं शक्य होईल आणि स्थानिक शासन संस्थांना कोणती कामे दिलेली आहे आणि ती कामे त्यांनी कशी करायची आहे हे सर्व 11व्या आणि 12व्या परिशिष्टात सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जे काही संविधानाची वाटचाल हे पहिले प्रकरण राज्यशास्त्राचे अभ्यासत आहोत त्यात आपण जी काही संविधानाची वाटचाल ही 3 मुद्द्यांच्या आधारे चाललेली आहे. ते 3 मुद्दे म्हणजे लोकशाही, त्याच्यानंतर सामाजिक न्याय व समता आणि न्यायव्यवस्था असे हे 3 मुद्दे आहेत. त्यातील पहिला मुद्दा जो आहे लोकशाही त्याचे आपण वैशिष्ट्य पाहत आहोत. ते वैशिष्ट्य आहे सत्तेचे विकेंद्रीकरण किंवा लोकशाहीचे विकेंद्रीकरण. तर मग लोकशाहीचे विकेंद्रीकरण हा मुद्दा आजच्या लेक्चरमध्ये आपण अभ्यासलेला आहे. पुढील लेक्चरमध्ये आपण लोकशाहीचा 4था मुद्दा अभ्यासणार आहोत.